नमस्कार. स्वागत आहे आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये. हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर आहे भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 भाग 2. भाग 1 मध्ये आपण आतापर्यंत या अधिनियमातील कलम 2 ते कलम 177 पर्यंतची सर्व कलमे सविस्तर अभ्यासलेली आहेत. या भाग 2 क्रमांकाच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत 177 नंतरची सर्व कलमे. तर बघूया. 177 नंतर जे आपल्या अभ्यासक्रमात कलम दिले आहे ते कलम आहे कलम 179. त्या कलमाचा टायटल आहे आदेशाची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याची नाकारणे. मी आपल्याला मागच्या भागात पण सांगितलं की हा जो कायदा आहे, या कायद्यातील जर आपण पुस्तकी व्याख्या वाचायच्या ठरवल्या किंवा पुस्तकी संकल्पना जर वाचल्या तर कदाचित आपल्याला हा कायदा किचकट वाटू शकतो, कठीण वाटू शकतो, आपल्याला कदाचित बोर होईल वाचताना, लक्षात येणार नाही. परंतु या सर्व ज्या आपल्या अडचणी आहेत यांच्यावर मात करण्यासाठी आपण हे लेक्चर या ठिकाणी तयार करतो आहे. मित्रांनो, मी आपल्याला आवर्जून पुन्हा सांगतो आहे की हे जे लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये मी ज्या काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट करून मांडतो आहे, त्या सर्व गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर याच्या पलीकडे म्हणजे मी ज्या गोष्टी काही सांगणार आहे त्याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही, याची मी आपल्याला शाश्वती देतो. ओके. तर कलम आहे 179, आदेशाची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे. काय कलम आहे बघूया की या अधिनियमाखाली अधिकार प्रदान असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने दिलेल्या निर्देशांचे जो कोणी अवज्ञा करील किंवा संबंधित अधिकारी त्याला प्राप्त अधिकारान्वये पार पाडत असलेल्या कर्तव्यात जो कोणी जाणून बुजून अडथळा आणेल त्याला त्या अपराधाबद्दल इतर कोणत्याही शिक्षेची तरतूद नसेल तर मात्र या कलमाप्रमाणे शिक्षा होईल. ओके. काय म्हणताय बघा की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत कार्य करणारे जे कोणतेही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना त्यांचे काम करत असताना त्यांनी जर का समजा एखाद्या गोष्टीची आज्ञा दिली असेल, ओके, आदेश दिले असतील आणि जी कोणतीही व्यक्ती त्या आज्ञेचे किंवा आदेशाचे पालन करणार नाही तर त्या व्यक्तीला दंडाची तरतूद केली आहे आणि तो दंड किती असणार आहे, 2000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. ओके. पहिली गोष्ट काय की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये जो कोणताही अधिकारी काम करतोय त्या अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशांची अवज्ञा करणे. ओके. त्यानंतर ती अधिकारी किंवा तो अधिकारी जे कोणतंही काम करतोय त्याच्या कामात अटकाव करणे. ओके. अटकाव करणे म्हणजे एखादा अधिकारी काम करतोय तर त्याला आपण त्याच्या कर्तव्यात त्याच्या कर्तव्यामध्ये हस्तक्षेप करणे, अडथळा आणणे वगैरे ना, या सगळ्या गोष्टींबद्दल शिक्षेची तरतूद आहे. कलम 179 नुसार पोट कलम 1 मध्ये ती शिक्षा दिली आहे 2000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा. ओके. पोट कलम 2 काय म्हणताय बघा. पोट कलम 2 म्हणतं की या अधिनियमाखाली कोणतीही माहिती पुरवण्यात आदेशित असताना जाणून बुजून ती माहिती पुरवणार नाही किंवा खोटी माहिती पुरवेल त्याला या अपराधासाठी शिक्षेची तरतूद आहे. ओके. हां, आपण अभ्यास करत असताना एक कलम बघितलं, कलम 133. ओके. कलम 133 मध्ये काय बघितलं होतं आपण की माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य आहे. ओके. म्हणजे एक फक्त जस्ट आपल्याला उदाहरण दिलं. पोट कलम 2 कशा संबंधी आहे की या अधिनियमाखाली काम करणारा कोणताही जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची माहिती जर का कोणत्या व्यक्तीकडनं मागितली असेल आणि त्या व्यक्तीने जर का ती माहिती देण्याचे जाणून बुजून नाकारलं किंवा माहिती दिली परंतु खोटी माहिती दिली तर मात्र त्याला शिक्षेची तरतूद आहे. काय शिक्षा आहे? 1 महिन्यापर्यंत असू शकेल इतका कारावास किंवा 2000 रुपयापर्यंत असेल इतका द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. कलम 179, आदेशाची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे. पोट कलम 1 आणि 2 अशा 2 गोष्टी बघितल्या. पोट कलम 1 मध्ये बघितलं की संबंधित अधिकारी काम करताना त्याच्या कामामध्ये अटकाव आणणे, त्याला अटकाव करणे किंवा त्याने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे. आणि पोट कलम 2 बघितलं की माहिती जाणून बुजून देण्याचे नाकारणे किंवा दिलेली माहिती खोट्या स्वरूपात सादर करणे. ओके. दोघांसाठी शिक्षा आहे, ती शिक्षा पण आपण अभ्यासलेली आहे. पुढचं कलम आहे या कायद्याचं 182. ओके. 182 कलम काय म्हणतंय बघा की परवाना संबंधीचे अपराध म्हणजे लायसन्स संबंधीचे अपराध. ठीक आहे. लायसन्स संबंधीचे अपराध काय काय आहेत किंवा कसे कसे आहेत ते बघूया. पोट कलम 1 जर बघितलं तर त्याच्यात आपल्याला असं बघायला भेटेल की जो कोणी चालकाचे लायसन्स जवळ ठेवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अपात्र असताना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवेल किंवा चुकीच्या मार्गाने लायसन्स मिळवेल त्याला शिक्षा आहे. ओके.
काय म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जी चालकाचे लायसन्स जवळ ठेवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अपात्र आहे, म्हणजे वयाची मर्यादा नाही किंवा इतर गोष्टीत अपात्र आहे आणि तरी देखील त्यांनी ते लायसन्स मिळवलं, म्हणजे जवळ बाळगलं किंवा चुकीच्या मार्फत चुकीच्या पद्धतीने मिळवलं, चुकीच्या मार्गाने मिळवलं, तर मात्र त्यांना शिक्षा आहे. शिक्षा काय सांगितलेली आहे? 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या मुदतीचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा, अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. आणि त्या व्यक्तीने मिळवलेले जे लायसन्स असेल ते अवैध ठरेल. ओके. लायसन्स संबंधीचे अपराध हे जे कलम आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे कलम या कायद्यातील सर्वात महत्त्वाच्या कलमांपैकी एक कलम समजून चला. याच्यावर 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न असा बनू शकतो की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988च्या कोणत्या कलमात परवान्यासंबंधीच्या अपराधांची तरतूद केली आहे? ओके. किंवा अजून एखादा प्रश्न बनू शकतो की एखाद्या व्यक्तीने स्वतः तो पात्र नसताना अवैध मार्गाने स्वतःजवळ परवाना ठेवलेला आहे किंवा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, तर त्याला या कायद्याच्या म्हणजे भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988च्या कोणत्या कलमान्वये शिक्षेची तरतूद असेल? तर 182. ओके. पोटकलम 1 बघितलं. पोटकलम 2 बघूया की जो कोणी वाहकाचे लायसन्स जवळ बाळगण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अपात्र असेल आणि तरी त्याने ते लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला असेल किंवा लायसन्स मिळवले असेल, तर त्याला शिक्षा आहे. पोटकलम 1 मध्ये काय आहे? चालकाचे लायसन्स संबंधी अपराध. त्याला काय शिक्षा आहे? 3 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास, 10,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा आहे. आणि त्याचं लायसन्स पण ते डिॲक्टिवेट केलं जाईल, म्हणजे ते अवैध ठरवलं जाईल. त्यानंतर पोटकलम 2 जे आहे, पोटकलम 2 मध्ये वाहकाच्या लायसन्स संबंधित तरतूद केली आहे की जो कोणी व्यक्ती वाहकाचे लायसन्स चुकीच्या मार्फतीने मिळवेल किंवा अपात्र असताना लायसन्स मिळवेल, त्याला शिक्षेची तरतूद आहे. ओके. काय शिक्षा आहे? 1 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. शिक्षा जवळजवळ सारख्याच आहेत, फक्त चालकाच्या लायसन्ससाठी 3 महिने आहे, वाहकाच्या लायसन्ससाठी 1 महिने आहे. ओके. आणि त्यांनी मिळवलेले जे लायसन्स असेल ते लायसन्स देखील अवैध ठरवण्यात येईल. ओके. अशा प्रकारची तरतूद आहे 182. हे जे कलम आहे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. आपण ते कलम शक्यतो पाठच ठेवा. ओके. त्यानंतर पुढचं कलम जर आपण बघितलं तर पुढचं कलम आहे कलम 183. कलम आहे वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे. ओके. आपल्याला रॅश ड्रायव्हिंग वगैरे हा प्रकार माहितीच असेल, त्यासंबंधीचं हे कलम आहे. कोणतीही व्यक्ती स्वतः किंवा आपल्या चालकाला वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्यास लावेल, त्याला शिक्षा आहे. ओके. म्हणजे बऱ्याचदा आपण स्वतः किंवा आपल्या चालकाला वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवायला लावतो, तर ते शिक्षेस पात्र असा अपराध आहे. आता वेग मर्यादा किती आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. ज्या प्रकारच्या रस्त्यावर आपण चालतायत, ज्या प्रकारच्या ठिकाणावर आपण चालतायत, त्या अलग अलग ठिकाणी अलग अलग वेगमर्यादा असते. ओके. तर त्या ठिकाणी नियमित केली जी काही वेगमर्यादा असेल, जी कोणतीही वेगमर्यादा असेल, त्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने जर आपण वाहन चालवतायत किंवा चालवायला लावतायत दुसऱ्याला, तर आपण या कलमानुसार शिक्षेस पात्र आहात. शिक्षा म्हटलेली आहे की हलक्या वजनाचे मोटार वाहन असेल तर 1,000 रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु 2,000 रुपयापर्यंत वाढवता येईल एवढा दंड. ओके. जर हलकं वाहन असेल तर. आणि मध्यम किंवा जड वाहन असेल तर 2,000 रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु 4,000 रुपयापर्यंत वाढवता येईल इतक्या दंडाची शिक्षा होईल. अशा 2 शिक्षा आहेत. हलके आणि जड वाहन, मध्यम किंवा जड आणि हलके, असे 2 प्रकार केले आहेत. 1,000 तर 2,000, 2,000 तर 4,000 असा दंड आहे. कलम आणि टायटल खूप महत्त्वाचं आहे. कलम 183 वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे. प्रश्न बनू शकतो, भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988च्या कोणत्या कलमात वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवण्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे? तर आपलं उत्तर यायला हवं कलम 183. ठीक आहे. अत्यंत सोपं असं कलम आहे, खूप काही कठीण नाही. एक आवडीचे कलम आहेत. त्यानंतर पुढचं कलम आहे, हे देखील कलम महत्त्वाचं आहे. याची देखील ॲक्टिव्हिटीज जिल्हा पोलीसच्या काही अंमलदारांनी केलेली असेल. कलम आहे 185. मद्य प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधी द्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालवणे. ओके. ज्याला आपण ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणतो ना, तो प्रकार. काय म्हटलेला आहे बघा की आता याच्यामध्ये टायटल वाचताच आपल्याला लक्षात येईल की दारू पिलेल्या व्यक्तीने वाहन चालवलेलं आहे किंवा औषधी द्रव्यांचा अंमल केलेल्या व्यक्तीने वाहन चालवलेलं आहे. ओके. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. याच्यावर पण प्रश्न बनवू शकतो आणि कदाचित याच्या आधी प्रश्न विचारलेला आहे असं मला वाटतं. ओके. तर आपलं हे कलम आणि टायटल तोंडपाठ असलं पाहिजे. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला मी सांगू इच्छितो, जी माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वाटते. कदाचित असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
शक्यता फक्त 5% आहे, 95% असा प्रश्न बनणार नाही. परंतु आयोगाने जर ठरवलंच तर प्रश्न बनू शकतो. प्रश्न काय आहे किंवा तो घटक काय आहे ते बघा, की रक्तातील मद्याचे जे प्रमाण आहे ते प्रत्येक 100 मिलीलिटर रक्तात 30 मिलीपेक्षा अधिक अल्कोहोल जर आढळून आला असेल तर ती व्यक्ती नशेत आहे असं समजावं. ओके. किंवा अशा पद्धतीने औषधद्रव्यांचा अंमल किंवा नशा करून ती व्यक्ती वाहन चालवते असं आपण ठरवू शकतो. ओके. हां. महत्त्वाची गोष्ट काय, की 100 मिलीलिटर रक्तामागे 30 मिलीपेक्षा अधिक अल्कोहोल असले पाहिजे. 100 आणि 30, 100 मिलीच्या मागे प्रत्येक 30 मिली रक्तात अल्कोहोल असले पाहिजे किंवा सापडले पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तेव्हा ती व्यक्ती मद्य प्यायलेली आहे किंवा ती औषधी द्रव्यांच्या अंमलाखाली वाहन चालवत आहे असं ग्राह्य धरण्यात येईल. ओके. हा एक मुद्दा महत्त्वाचा होता जो मी आपल्याला सांगून टाकलेला आहे. तो आपण लक्षात असू द्या. त्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. जर प्रथम अपराध असेल तर 6 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास आणि 10,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा. आणि असाच अपराध जर त्याने दुसऱ्यांदा किंवा नंतर अजून कितीही वेळेस केला तर त्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत असेल इतक्या मुदतीचा तुरुंगवास किंवा 15,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद 185 मध्ये आहे. ओके. त्यानंतर पुढचं कलम जर आपण बघितलं तर कलम 186 आहे बघा. कलम 186 काय म्हणतंय? कलम 186 म्हणतंय की वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालवणे. ओके. हे पण एक महत्त्वाचं कलम आहे. जनरल नॉलेज म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यक्तीला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे असा आयोग विचार करू शकतं. कारण की खरंच ती गोष्ट तेवढी बेसिकल आहे की एखादी व्यक्ती जर मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र आहे किंवा लायक नाही तरी देखील जर ती व्यक्ती वाहन चालवते तर ते मात्र अपराध आहे. बघा काय म्हटलेलं आहे, की आपण स्वतःहून वाहन चालवल्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीच्या कोणत्याही रोगाने किंवा व्याधीने आपण ग्रस्त असल्याचे आपल्याला माहीत आहे तरी देखील जो कोणी सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवेल त्याला शिक्षेची तरतूद आहे. काय शिक्षा आहे? प्रथम अपराधाबद्दल 200 रुपयापर्यंत दंड, दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 500 रुपयापर्यंत असेल इतका दंड. ओके. कलम काय आहे? आता मी जर हे कलम आपल्याला 2019च्या आधी शिकवलं असतं तर आपल्याला कदाचित उदाहरण मला द्यायला थोडं कठीण झालं असतं. परंतु मी आज 2022 मध्ये आपल्याला हे कलम शिकवतोय. मलाही आपल्याला उदाहरण द्यायला खूप सोपं झालं आणि आपण एका क्षणात समजून घ्याल. समजा एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे. ओके. आज रोजी आपण थोडे बोल्ड झालो, आपण कोरोनाला घाबरत नाही. परंतु 2019 आणि 20 मध्ये अशी परिस्थिती होती की नाव जरी ऐकलं तरी आपण त्याला घाबरायचो. ओके. कारण की तो आजार तेवढा भयावह होता, ती महामारी तेवढी खतरनाक होती. त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. एखादी व्यक्ती जर कोरोना नामक किंवा कोरोनासारख्या एखाद्या आजाराने संसर्गजन्य व्याधीने ग्रस्त आहे आणि आपण सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवल्यामुळे इतरांना धोका निर्माण होईल अशी शक्यता आहे तरी देखील जर आपण वाहन चालवतोय किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या म्हणजे मेंटल हेल्थ ॲक्ट खाली त्याला मानसिक रुग्ण घोषित केलं आहे किंवा अजून एखाद्या शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. ओके. जे काही असेल आणि त्याला जर का समजा शासनाने परवाना दिलेला नाही किंवा शासनाने त्याला अपात्र ठरवलं आहे तरी देखील जर ती व्यक्ती वाहन चालवते तर ती व्यक्ती भारताचा मोटार वाहन नियम 1988च्या कलम 186 खाली दोषी आहे. ओके. त्याला शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा काय आहे ते आपण बघितलेली आहे. त्यानंतर पुढचा कलम बघूया. कलम 187 अपघाताच्या संबंधातील अपराधांबद्दल शिक्षा. ओके. हां. आता या ठिकाणी आपण आत्तापर्यंत कलम 132, 33 आणि 134 शिकलेलो आहोत. त्याचाच उल्लेख या कलमात केलेला आहे. काय आहे बघा, अपघाताच्या संबंधातील अपराधांच्या शिक्षा. ओके. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे कलम शिकलो त्याच्यामध्ये जर कोणी अपघात केला त्याप्रमाणे अपराध केला अपराधाच्या संबंधातील अपघाताच्या म्हणजे अपराधाच्या. ओके. जर कोणी अपराध केले समजा आणि अपराध केल्यानंतर जर त्यांना काही शिक्षेची तरतूद असेल तर त्या तरतुदी काय? ओके. हां. बघा काय आहे, जो कोणी या अधिनियमाचे कलम 132 वाहन थांबवणे वाहकाचे कर्तव्य आहे असं आपण कलम 132 मध्ये बघितलं. त्यानंतर कलम 133 माहिती देणे हे मोटार वाहनाच्या मालकाचे कर्तव्य आहे आणि आपण 134 बघितलं, एखाद्या व्यक्तीस अपघात झाल्यास त्या प्रसंगी चालकाचे कर्तव्य. ओके. हां. या प्रकारच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचे जो कोणी पालन करणार नाही त्याला या कायद्याचे कलम 187 प्रमाणे शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा काय आहे? 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 5,000 रुपयापर्यंत होईल इतक्या दंडाची शिक्षा आहे. ओके. 6 महिन्यापर्यंत असेल इतक्या मुदतीचा तुरुंगवास आणि किंवा 5,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड. आणि याच गुन्ह्याखाली जर त्या व्यक्तीला पूर्वी दोषी ठरवले असेल
आणि त्याने पुन्हाच तशाच प्रकारचा अपराध केला असेल तर 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा त्याला होतील. ओके. 187 आहे अपघाताच्या संबंधातील अपराधांच्या शिक्षा आहेत. म्हणजे ही जी कलम आपण आधी अभ्यासली 132, 33, 34 याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं जो कोणी पालन करणार नाही त्याला शिक्षेची तरतूद सांगितलेली आहे. ओके. त्यानंतर आपण पुढचं कलम जर बघितलं तर पुढचं कलम आहे 189 शर्यत लावणे आणि वेग आजमावणे. ओके. काय म्हटलेलं आहे बघा की जो कोणी राज्य शासनाच्या लेखी संमतीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांच्या शर्यतीस किंवा वेग आजमावण्यास परवानगी देईल किंवा त्यात भाग घेईल. ओके. 189 हे पण कलम माझ्या माहितीप्रमाणे महत्त्वाचं आहे. तसं तर मी आपल्याला सांगितलंच आहे की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 जो आहे त्याच्यातलं प्रत्येक कलम हे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कृपया आपण प्रत्येक कलम अभ्यासायलाच हवं, पाठच करायला हवं. त्याच्यातला गाभा जरी आपण पाठ नाही केला परंतु या गोष्टी आपण पाठ ठेवणं गरजेचं आहे. ओके. कलम 189 म्हणतंय शर्यत लावणे आणि वेग आजमावणे हा अपराध आहे. ओके. म्हणजे राज्य शासनाने समजा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा आपल्याला स्वतःला जर का तशी लेखी परवानगी दिलेली नाही आणि तरी आपण त्या व्यतिरिक्त म्हणजे त्या परवानगीला नाकारून झुगारून कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांच्या शर्यतीस परवानगी देतोय किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या शर्यतीत आपण सहभाग घेतोय तर आपण दोषी आहोत आणि आपल्याला काय शिक्षा होईल? 3 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास किंवा 5,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. 3 महिन्यापर्यंत. आणि नंतरचा जर अपराध तसाच म्हणजे एकदा अपराध केला तर पहिल्यांदा अपराध केला तर त्याला 3 महिने तुरुंगवास आणि 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि पुन्हा जर तसा अपराध केला, काही लोक हॅबिच्युअल असतात, त्यांना एकदा दोनदा शिक्षा केल्याने फरक पडत नाही. तशा हॅबिच्युअल पर्सनसाठी ही तरतूद आहे किंवा पुन्हा जर का नंतरच्या अपराधाबद्दल 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाच्या शिक्षेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर आपण जर कलम बघितलं कलम 190 पुढचं कलम. ओके. तर ते कलम आहे असुरक्षित स्थितीत असलेले वाहन चालवणे किंवा वापरणे. ठीक आहे. हे पण सोपं कलम आहे, साधं कलम आहे. हे पण आपल्याला ज्ञात असणं माझ्या माहितीनुसार गरजेचं आहे. ओके. पोटकलम 1 काय म्हणते त्याच्यातलं बघा. एखादे मोटार वाहन हे सार्वजनिक ठिकाणी चालवण्यास योग्य नाही म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला आहे आणि ते वाहन चालवणे धोकादायक आहे असे आपल्याला माहिती आहे तरी देखील आपण जर का ते वाहन चालवतोय किंवा दुसऱ्याला चालवायला लावतोय तर मात्र ते अपराध आहे. ओके. बऱ्याचदा काय असतं आपल्याकडे जे काही मोटार वाहन आहे ते वाहन चालवण्याला लायक नाही म्हणजे त्याचं इन्शुरन्स नाही, त्याला लाईट्स नाहीत, त्याच्या ब्रेकमध्ये बिघाड आहे, त्याच्या इंजिनमध्ये बिघाड आहे, हे या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे. ओके. किंवा आपल्याकडे ते वाहनाचं लायसन्स नाही वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील म्हणजे लायसन्स नाही म्हणजे तरी आपल्यापासून ते वाहन असुरक्षित आहे. ओके. अशा प्रकारचं वाहन जर आपल्याला माहिती आहे की ते वाहन असुरक्षित आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चालण्यासाठी पात्र नाही तरी देखील जर आपण तशा प्रकारचं वाहन आपण स्वतः किंवा दुसऱ्याला चालवायला लावतोय तर मात्र त्या व्यक्तीला 1,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड होईल. ओके. आणि अशा दोषयुक्त वाहनामुळे जर अपघात घडला तर मात्र अपघात घडला किंवा त्या अपघातात किंवा त्या वाहनामुळे कोणत्याही व्यक्तीला शारीरिक दुखापत झाली किंवा मालमत्तेची हानी झाली तर त्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या तुरुंगवासाची किंवा 5,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील अशी तरतूद आहे. ओके. पुन्हा एक शिक्षा याची दिली आहे की नंतरच्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंत असेल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा शारीरिक इजा आणि मालमत्तेचे नुकसान यासाठी वेगळी शिक्षा होईल. ओके. साधं सिंपल आहे. जर त्या व्यक्तीने वाहन चालवलं तर त्याला 1,000 रुपयापर्यंत दंड होईल आणि त्या वाहनामुळे जर कोणाला अपघात झाला, कोणाची शारीरिक किंवा मालमत्तेची हानी झाली तर त्याला 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 5,000 रुपये किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि तसा अपराध जर त्याने पुन्हा केला तर मात्र त्याला 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि त्याने ज्या प्रकारची त्या वाहनामुळे समोरच्याला ज्या प्रकारची शारीरिक इजा झालेली आहे किंवा मालमत्तेची हानी झालेली आहे त्याच्या प्रमाणात शिक्षा होईल. ओके. मी आधीच सांगितलं आहे या शिक्षा फक्त ऐका आणि सोडून द्या. या शिक्षा कोणीही पाठ करू नका. ओके. त्यानंतर पोटकलम 2 आहे या कायद्याचं. पोटकलम 2 काय म्हणतं बघा की रस्ता सुरक्षा, ध्वनी व हवा प्रदूषणाचे नियंत्रण यांच्या नियमांचे उल्लंघन किंवा भंग होईल अशा स्थितीतील वाहन जो कोणी चालवेल. बऱ्याचदा काय असतं आपल्याकडचं जे वाहन असतं ते वाहन बऱ्याचदा त्याचा आवाज येतो, त्याच्यातून हवा प्रदूषण म्हणजे ज्याला आपण वायू प्रदूषण म्हणतो ना, अशा प्रकारचं प्रदूषण होतंय किंवा इतर कोणत्याही नियमांचं उल्लंघन त्या वाहनाकडून होतंय
आपल्याला माहिती आहे की आपण ते वाहन चालवल्यामुळे आपल्याकडनं या कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होईल, तरी आपण ते वाहन जर का चालवलं तर त्या व्यक्तीला पहिल्या अपराधाबद्दल 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि त्या व्यक्तीचा जो परवाना असेल तो परवाना रद्दबातल ठरवण्यात येईल. ओके. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयापर्यंतचे दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. शिक्षा वाचा आणि विसरून जा, काही पाठ करू नका. 3 नंबरचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या की मानवी जीविताच्या दृष्टीने धोकादायक किंवा जोखमीच्या असलेल्या मालाची जो कोणी ने-आण करेल किंवा दुसऱ्याला करायला लावेल त्याला काय आहे बघा, मानवी जीविताच्या दृष्टीने धोकादायक म्हणजे एखादी जी वस्तू आहे जी मानवी जीविताच्या दृष्टीने धोकादायक किंवा जोखीम आहे, अशा मालाची जो कोणी त्या वाहनाच्या माध्यमातून किंवा त्या मालाची ने-आण करेल त्याला शिक्षेची तरतूद आहे. काय शिक्षा आहे? पहिल्या अपराधाबद्दल 10,000 रुपयापर्यंत दंड आणि 3 महिन्यासाठी त्याचा परवाना अवैध ठरेल आणि 1 वर्षापर्यंत असेल इतका तुरुंगवास त्याला किंवा या सर्व शिक्षा होतील. शिक्षा लक्षात घ्या, 10,000 रुपयापर्यंत दंड, 1 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि त्याचं लायसन्स जे आहे ते त्याचा जो परवाना आहे तो अवैध ठरेल. ओके. किंवा या दोन्ही शिक्षा होतील आणि दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 5,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची किंवा 3 वर्षापर्यंत असेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. शिक्षा खूप मोठमोठ्या आहेत, 3-3, 4-4 शिक्षा आहेत. बिलकुल शिक्षा पाठ करायच्या नाही म्हणजे नाही, वाचायच्या आणि विसरून जायच्या. जर आपल्याला काही पाठच करायचं आहे तर कलम, त्याच्यातला गाभा आणि मी ज्या गोष्टी या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय तेवढ्या फक्त पाठ असू द्या. पुढचं कलम आहे कलम 192, नोंदणी न करता वाहन वापरणे. ओके. म्हणजे विदाऊट रजिस्ट्रेशन जो कोणी वाहन चालवेल त्याप्रमाणे अपराध. काय म्हटलेलं आहे बघा की जो कोणी या अधिनियमाच्या कलम 39 प्रमाणे नोंदणी न करता वाहन चालवेल किंवा दुसऱ्याला चालवायला लावेल, या कायद्याचं कलम 39 आपल्या अभ्यासक्रमात नाही, परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की या कायद्याच्या कलम 39 मध्ये अशी तरतूद आहे की जो कोणतीही व्यक्ती नवीन वाहन खरेदी करेल ती व्यक्ती त्या वाहनाची कायदेशीर नोंदणी केल्याशिवाय ते वाहन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी चालवणार नाही. ओके. असं कलम 39 आहे. तर त्याबद्दल या कलमात माहिती दिलेली आहे 192 मध्ये की जो कोणी या अधिनियमाच्या कलम 39 प्रमाणे नोंदणी न करता वाहन चालवेल तर त्याला शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा काय आहे बघा, पहिल्या अपराधाबद्दल कमीत कमी 2,000 रुपयापर्यंत परंतु 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतका दंड. ओके. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या तुरुंगवासाची किंवा कमीत कमी 5,000 रुपयापर्यंत परंतु 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके. आपण या कलमात जर काही पाठांतर किंवा काही लक्षात ठेवणार तर फक्त एवढा मुद्दा लक्षात ठेवा की कलम 192 नोंदणी न करता वाहन वापरणे. ओके. हां. त्यानंतर बघा पुढचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये की गरजेच्या प्रसंगी आजारी व्यक्तीला ने-आण करण्यासाठी, आपत्ती काळात दुरुस्तीचे साहित्य नेण्यासाठी, अन्न किंवा इतर सामान वाहून नेण्यासाठी किंवा वैद्यकीय पुरवठ्याचे साहित्य वाहून नेण्यासाठी मोटार वाहन वापरल्यास या कलमाप्रमाणे अपराध ठरत नाही, परंतु अशा परिस्थितीत वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने त्या वापराबद्दल 7 दिवसांच्या आत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला कळवले पाहिजे. हा मुद्दा काय लक्षात घ्या. कदाचित याच्यावर प्रश्न बनवू शकतो, कदाचित. प्रश्न कसा बनेल तेही सांगतो. प्रश्न असा येऊ शकतो की मुद्दा काय तो लक्षात घ्या की आपण काय बघितलं की नोंदणी न करता कोणताही व्यक्ती वाहन वापरणार नाही तर त्याला शिक्षा होईल, परंतु पोटकलम 2 म्हणतं की एखादा प्रसंग असा उद्भवला आहे की एखादी आजारी व्यक्ती आहे आणि त्याला अत्यंत इमर्जन्सीमध्ये दवाखान्यात शिफ्ट करायचे किंवा वैद्यकीय सेवा त्याला पुरवायची आहे, तर आपण अशा प्रकारे जर म्हणजे नोंदणी न करता वाहन वापरलं तर ते अपराध ठरत नाही. एखाद्या काळात दुरुस्तीचे साहित्य वाहून न्यायचं आहे, म्हणजे एखादं वाहन बंद पडलंय, एखाद्या ठिकाणी इमर्जन्सी आहे, त्या ठिकाणी आपल्याला काही दुरुस्तीचं साहित्य वाहून न्यायचं आहे आणि ते इमर्जन्सी आहे, तर तुम्ही नोंदणी न करता वाहन वापरले तरी काही हरकत नाही. अन्न किंवा इतर उपयोगी सामान तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाहून न्यायचंय, वैद्यकीय सामान वाहून न्यायचंय, तर तुम्ही अशा प्रसंगी नोंदणी न करता वाहन वापरलं तरी चालतं. परंतु तुम्ही जेव्हा केव्हा अशा पद्धतीने इमर्जन्सीच्या वेळेस वाहन वापरलेलं असेल तेव्हा ते वाहन वापरल्यानंतर 7 दिवसांच्या आत तुम्ही संबंधित RTOला म्हणजे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला कळविले पाहिजे की अशा प्रकारचा प्रसंग माझ्यावर बेतलेला होता आणि मी या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत हे वाहन चालवत नेले आहे. आपल्या माहिती सविनय सादर. ओके.
मुद्दा तो खूप काही असं लक्षात ठेवण्यासारखा नाही, परंतु प्रश्न कसा बनेल तेही सांगतो की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वाहन नोंदणी न करता वाहन वापरले तरी ते अपराध ठरत नाही. मग काही प्रसंग दिले असतील कदाचित खूप काही एखादा तज्ज्ञ व्यक्तीने जर पेपर सेट केला तर मात्र असा प्रश्न येऊ शकतो अथवा येणार नाही. पुढचं कलम आहे कलम 192 192 काय म्हणताय बघा की परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे. ओके, आपण कलम 3 आणि 4 बघितलं, त्याच्यात पण आपण त्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे. या ठिकाणी बघा काय म्हणतंय की जो कोणी या अधिनियमाच्या कलम 66(1) मधील तरतुदींचे उल्लंघन करून किंवा ते वाहन ज्या मार्गावर किंवा ज्या क्षेत्रात किंवा ज्या कामासाठी वापरण्यात आले पाहिजे त्या ठिकाणी न वापरता परवान्यातील नियमांचे उल्लंघन करून इतर ठिकाणी चालवेल, ओके, त्याला शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे काय, जे कोणतेही वाहन आहे त्या वाहन म्हणजे अलग अलग प्रकारचे वाहन असतात. एक मोटरसायकल असते, कार असते, बस असते, ट्रक असते, JCBs असतात, अजून मोठमोठे व्हेकल्स असतात, ट्रॅक्टर असतं. तर ते जे वाहन आहे ते वाहन तयार झाल्यानंतर जेव्हा त्याची रजिस्ट्रेशन होते तर त्या वाहनाचा जो परवाना इश्यू केला जातो त्या परवान्यामध्ये स्पष्ट नियम असतात. ओके, तर त्या नियमात म्हणजे त्या परवान्यामध्ये जे नियम असतात त्या नियमांमध्ये जसं ट्रॅक्टर हा जो प्रकार आहे हा काही सरसकट सार्वजनिक ठिकाणी चालण्याचा प्रकार नाही, हा विशिष्ट भागातच वापरण्याची वस्तू आहे, पण आपण सर्रास त्याला कुठेही वापरून टाकतो. ओके, हां, तर ह्या संबंधित कलम आहे की जी व्यक्ती त्या परवान्यात दिलेल्या ज्या अटी किंवा शर्यती असतील त्यांचा भंग करून ते वाहन ज्या ठिकाणी चालवणे क्रमप्राप्त आहे किंवा नियमाधीन आहे त्या गोष्टी वगळून किंवा त्या ठिकाणी न वापरता इतर ठिकाणी वापरेल तर ते मात्र या कायद्याच्या 192 प्रमाणे अपराध होईल. त्याला काय शिक्षा आहे, प्रथम अपराधासाठी 6 महिन्यापर्यंत वाढवता येईल इतका आणि नंतरच्या कोणत्याही अपराधासाठी 1 वर्षापर्यंत वाढवता येईल, परंतु जो 6 महिन्यापेक्षा कमी नसेल अशा कारावासाची किंवा 10,000 रुपयापर्यंत वाढवेल, परंतु 10,000 पेक्षा कमी देखील नसेल अशा दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके, परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे 192 पोटकलम 2 म्हणतात तेच आपण जे आधी बघितलं की गरजेच्या प्रसंगी किंवा एखाद्या वेळी एमर्जन्सी आहे. एमर्जन्सी कोणती मी आपल्याला आधीच्या कलमात म्हणजे 192 मध्ये सांगितलं. अशा कोणत्याही एमर्जन्सी प्रसंगी म्हणजे व्यक्ती आजारी आहे, एखाद्या ठिकाणी दुरुस्तीचं सामान घेऊन जायचं आहे, वैद्यकीय सेवा पुरवायची आहे, अन्न साधने एमर्जन्सीमध्ये घेऊन जायची, अशा प्रसंगी आपण ते वाहन वापरलं तर मात्र तो अपराध होत नाही, परंतु सेम आपल्याला तसं वाहन वापरल्यानंतर संबंधित प्राधिकरणाला म्हणजे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला 7 दिवसांच्या आत कळवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरचं कलम आहे कलम 196 विमा न उतरवलेले वाहन वापरणे. ओके, विमा न उतरवलेले वाहन वापरणे किंवा चालवणे. जो कोणी या अधिनियमाच्या कलम 146 मधील तरतुदींचे उल्लंघन करून एखादे मोटार वाहन चालवेल. ओके, आता या कायद्याचं 146 म्हणजे काय, त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स संबंधित तरतूद केली आहे की जो कोणताही व्यक्ती वाहन चालवेल त्याने सर्वप्रथम आपल्या वाहनाचा इन्शुरन्स ठेवणं गरजेचं आहे. ओके, मग जी कोणतीही व्यक्ती या कायद्याचा कलम 146 थर्ड पार्टी इन्शुरन्स न काढता जर का ते वाहन चालवेल तर मात्र तो अपराध होईल आणि त्याला त्या अपराधासाठी शिक्षा आहे. काय शिक्षा आहे, प्रथम अपराधासाठी 3 महिन्यापर्यंत असेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची किंवा 2,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा. दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधासाठी 3 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा 4,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. ओके, आपण 192, 192 आणि 196 हे तिघं कलम जवळजवळ सारखी आहेत. परवान्याशिवाय वाहन वापरणे, नोंदणी न करता वाहन वापरणे आणि विमा न उतरवता वाहन वापरणे. ओके, अलग अलग प्रकारची शिक्षा आहे प्रत्येकाला. आपण त्या शिक्षा पाठ न करता ते कलम आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा 197 प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे. ओके, आता तुम्हाला सांगतो बऱ्याच मुलांना म्हणजे मी माझ्या माहितीत बरेच मला पर्सनली लोक विचारतात की सर अधिकार आणि प्राधिकार याच्यात काय फरक आहे. ओके, अधिकार आणि प्राधिकार याच्यातला व्याकरणिक दृष्ट्या जो फरक आहे तो मी आपल्याला सांगेल तर आपल्या कदाचित लक्षात येणार नाही. मी आपल्याला आपल्या गावरान भाषेत सांगतो की अधिकार म्हणजे असा भाग की जर त्याचं समजा उल्लंघन झालं तर त्या बाबतीत आपण न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागू शकतात. जसं मतदानाचा आपल्याला अधिकार आहे, हक्क आहे तो आपला. ओके, हां, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार आहे, तो हक्क आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला हे हक्क आपले डावलले तर तुम्ही त्याच्याबद्दल न्यायालयात त्याच्याविरुद्ध दाद मागू शकतात. आणि प्राधिकार याला म्हणावा अधिकार. आणि प्राधिकार म्हणजे काय, समजा आपण आपल्या घरामध्ये एखादी कामवाली बाई लावलेली आहे. ओके, हां, आता ती कामवाली बाई लावलेली आहे, ती कामवाली बाई
दरवाज्यावर येईल, डोरबेल वाजेल, ती सरळ आपल्या किचनमध्ये प्रवेश करेल, आपल्या बाथरूममध्ये प्रवेश करेल, आपल्या बेडरूममध्ये प्रवेश करेल, तिची साफसफाई करणार, ओके, भांडे धुणी काय असेल ती करणार. आपण तिला तसा प्राधिकार दिलेला आहे. मात्र आपल्याला वाटलं की आता या बाईला आपल्याला कामावर काही ठेवायचं नाही, आपण तिला कोणत्याही क्षणी सांगू शकतो, यू आर डिसमिस फ्रॉम अवर सर्व्हिस. आम्ही तुम्हाला कामावरनं कमी केलं की तुम्ही उद्यापासून आमच्याकडे कामाला येऊ नका, आम्हाला तुम्ही नको आहेत. तर ती बाई काही त्या गोष्टीविरुद्ध न्यायालयात तक्रार मागेल का? तसं तिला अधिकार आहे का? नाही. याला म्हणावं प्राधिकार. म्हणजे आपण मालक आहोत, ते वाहन आपलं आहे, आपला हक्क आहे. ओके. आपण एखादा चालक त्या गाडीवर नेमलेला आहे, त्याला ते वाहन चालवण्याचा प्राधिकार दिला आहे आपण त्याला कधीही सांगू शकतो की तुम्ही घरी जाता, तुमची गरज नाही, त्याला प्राधिकार म्हणा. ओके. तर हे कलम त्या संबंधी आहे. कलम 197 अपेक्षा करतो की अधिकार आणि प्राधिकार याच्यातला नेमका फरक आपल्याला समजला असेल. कलम 197 आहे, प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे. ओके. काय म्हणताय बघा की जो कोणतेही मोटार वाहन त्याच्या मालकाची संमती किंवा इतर कायदेशीर प्राधिकार असल्याशिवाय ताब्यात घेईल किंवा चालवायला घेईल. कोणत्याही व्यक्तीला आपल्या मालकाच्या परवानगीशिवाय त्या वाहनाला हात लावायचा अधिकार नाही. ओके. प्राधिकार नाही म्हणजे त्याला प्राधिकार दिला नसताना हात लावणार नाही. जर त्याने तसं कृत्य केलं तर त्याला काय शिक्षा आहे? 3 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास किंवा 5,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. पोटकलम 2 म्हणतंय बघा की जो कोणी बेकायदेशीर जबरदस्ती करून किंवा जबरदस्ती करण्याची धमकी देऊन किंवा इतर प्रकारे धाकधपटशा करून मोटार वाहन जे ताब्यात घेईल. म्हणजे साहजिक गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीचा आणि त्या मोटार वाहनाचा काहीही संबंध नाही. ओके. तरी देखील त्या मोटार वाहनाच्या मालकाला किंवा संबंधित व्यक्तीला धाकधपटशा करून जबरदस्ती करून जर का ते वाहन तो ताब्यात घेईल तर ते अपराध आहे आणि त्याला शिक्षा आहे. काय शिक्षा आहे? 3 महिन्यापर्यंत असेल इतका तुरुंगवास किंवा 2,000 रुपयापर्यंत असेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा. ओके. हां. आणि पोटकलम 3 म्हणतंय की या कायद्याचं पोटकलम 1 आणि 2 असं कृत्य करणं तर अपराध आहेच, परंतु असं कृत्य करण्यासाठी चिथावणी देणं हा देखील अपराध आहे. ठीक आहे. या गोष्टी काही आपण लक्षात ठेवू नका, चिथावणी वगैरे. फक्त आपण ते वाहनाचं जे मुख्य टायटल आहे, टायटल प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 198, वाहनाच्या संबंधात अनाधिकृतपणे हस्तक्षेप करणे. ओके. साधं सिंपल कलम आहे. कलम काय म्हणताय बघा की वाहनाच्या संबंधात अनाधिकृत हस्तक्षेप करणे. जो कोणी कायदेशीर अधिकार नसताना किंवा योग्य ते कारण नसताना कोणत्याही मोटार वाहनात प्रवेश करेल किंवा त्याच्या ब्रेक अथवा यंत्ररचनेत बिघाड करेल, ढवळाढवळ करेल तर तो मात्र शिक्षेस पात्र असेल. त्याला काय शिक्षा असेल? 1,000 रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाची त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजे काय की आपण एखाद्या वाहनात प्रवेश करण्यासाठी कायदेशीररित्या पात्र नाहीत. ओके. आपला आणि त्या वाहनाचा काहीही संबंध नाही, तरी देखील आपण त्या वाहनात प्रवेश केला किंवा त्या वाहनात प्रवेश केल्यानंतर त्या वाहनाच्या ब्रेक्स अथवा कोणत्याही इंधन सिस्टममध्ये ढवळाढवळ केली, हस्तक्षेप केला तर मात्र आपण शिक्षेस पात्र ठरू. काय शिक्षा होईल? 1,000 रुपयापर्यंत असेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा. ओके. त्यानंतर पुढचं कलम आहे या कायद्याचं. जवळजवळ हे लेक्चर संपत आलेलं आहे. थोडंसं लेंथी होईल लेक्चर, आय थिंक अजून 10 मिनिटं जातील असं माझं मत आहे. ठीक आहे. ओके. थोडं सहन करा. कलम 202 आहे, वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार. ओके. हां. आता हे जे कलम आहे हे कलम महत्त्वाचं आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याच्या आधी. ठीक आहे. वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणाला आहे? हा जो एक भाग आहे हा आपल्याला लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं. ही गोष्ट आपल्याला पाठ असली पाहिजे. आता मी सांगेल की तुम्ही हे टायटल, कलम आणि त्याच्यातला गाभा या सगळ्या गोष्टी पाठच करा. लक्षात नका ठेवू, डायरेक्ट पाठ करा. पोटकलम 1 म्हणतंय बघा की वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमोर कोणतीही व्यक्ती या कायद्याचं कलम 184, 85 किंवा 197 खाली शिक्षापात्र असलेला अपराध करेल त्या व्यक्तीला तो पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकेल. कोण अटक करू शकेल? कोणताही वर्दीधारी पोलीस अधिकारी. कोणाला अटक करू शकेल? किंवा याच्यावर प्रश्न देखील असा बनू शकेल की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अपराधाबद्दल पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकतो? ओके. तर कोणत्या प्रकारचे अपराध आहेत? या कायद्याच्या कलम 184चा भंग केला, 185चा भंग केला किंवा 197चा भंग केला. ओके. आता आपण जर या कायद्याचं कलम 184 जे अभ्यासलेलं आहे, म्हणजे धोकादायक रीतीने जो कोणी वाहन चालवेल किंवा दारू पिऊन वाहन चालवेल किंवा 197 म्हटलेलं आहे. 197 काय बघितलं आपण की प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारचा जो कोणी अपराध करेल त्याला पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकेल. ओके.
दुसरा एक त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु कलम 185 खाली शिक्षापात्र असलेल्या अपराधात अटक केलेल्या व्यक्तीला 185 काय बघितलं आपण, की जो कोणी मद्यपान करून किंवा औषधी द्रव्यांचा अंमल करून वाहन चालवत आहे, अशा प्रकारच्या अपराधासाठी ज्या कोणत्याही व्यक्तीला अटक केलेला आहे, त्या व्यक्तीला त्याच्या अटकेपासून 2 तासांच्या आत नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिकडून या कायद्याच्या कलम 203 व 204 मध्ये ज्या कोणत्या चाचण्या उल्लेख केलेल्या आहेत, त्यांची चाचणी करून त्याला मगच पुढची त्याची प्रक्रिया राबवायची आहे. आणि जर तशी तपासणी करू शकले नाहीत, तर त्याला तात्काळ मुक्त करायचं आहे. म्हणजे त्याला जे अटक केली असेल त्याला कोठडीतून ताबडतोब सोडण्यात येईल. ओके, लक्षात घ्या. 185 म्हणजे एखाद्या व्यक्तीने दारू पिल्याचा संशय आहे आणि आपण त्याला अटक केली आहे, आपण म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे, तर त्याची अटकेपासून 2 तासांच्या आत कलम 203 व 204 मध्ये उल्लेखलेल्या चाचण्या किंवा उल्लेखलेल्याप्रमाणे चाचण्या करणं गरजेचं आहे. आणि तशी चाचणी किंवा तपासणी जर झाली नाही, तर त्याला कोठडीतून ताबडतोब मुक्त करण्यात येईल. ओके, हां. पोटकलम 2 काय म्हणतं बघा, की या अधिनियमाखाली अपराध केला आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा अपराध. आता मात्र कोणत्याही प्रकारचा अपराध. पहिले काय बघितलं, 184, 85 किंवा 197 खाली अपराध केला तर विनावॉरंट अटक करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 2 असा बघण्यात येईल, की या अधिनियमाखाली कोणत्याही प्रकारचा अपराध केला आहे आणि त्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने म्हणजे वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याने जर त्याचे नाव, गाव, पत्ता विचारला आणि त्या व्यक्तीने नाव, गाव, पत्ता देण्याचं नाकारलं, तर मात्र तो पोलीस अधिकारी त्याला विना वॉरंट अटक करू शकतो. ओके, अशा 2 पद्धती दिल्या आहेत किंवा 2 प्रमुख मुद्दे दिले आहेत, 2 प्रकारचे प्रसंग दिले आहेत, की त्या प्रसंगी कोणताही वर्दीधारी पोलीस अधिकारी त्या संबंधित व्यक्तीला विना वॉरंट अटक करू शकतो. ओके, हां. यानंतर पुढचं कलम आहे कलम 206. कलम 206 म्हणतंय बघा, की दस्तऐवज अडकून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार. हे पण महत्त्वाचं कलम आहे. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे पण आपण लक्षात असू द्या, पाठच करून ठेवा. कलम 206 काय म्हणतंय बघा, की दस्तऐवज अडकून ठेवण्याचा अधिकार. मुद्दा क्रमांक 1 बघा, की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला मोटार वाहनावर असलेले ओळखचिन्ह, चालक किंवा मालक यांचे लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र किंवा इतर दस्तऐवज खोटा असल्याचा संशय असेल, तर तो अधिकारी ते चिन्ह किंवा दस्तऐवज ताब्यात घेऊ शकेल आणि चालक किंवा मालक यांच्या ताब्यात ते कसे आले याची विचारपूस करू शकेल. कोणताही पोलीस अधिकारी आहे किंवा राज्य शासनाने ज्याला विशेष अधिकार दिलेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे या कायद्यासंबंधी अशी कोणतीही व्यक्ती ज्यांना राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने विशेष अधिकार दिले आहेत, ती व्यक्ती कोणत्याही मोटार वाहनावर असलेले चिन्ह, चालक किंवा मालक यांच्याकडे असलेले लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र किंवा त्या वाहनासंबंधी इतर कोणतेही कागदपत्र खोटा आहे असं जर का त्या अधिकाऱ्यांना संशय आला, तर ते वाहन थांबून त्याची त्या परवान्याची व इतर कागदपत्रांची ते तपासणी करू शकतील किंवा त्यांच्याकडे ते कुठून आलं याची विचारपूस करू शकतील. ओके, मुद्दा क्रमांक 2 काय म्हणतोय बघा, की ज्याच्यावर या अधिनियमाच्या कोणत्याही कलमाप्रमाणे अपराधाचा गुन्हा दाखल आहे, ती व्यक्ती न्यायालयाचे समन्स चुकून फरार होण्याची शक्यता वाटत असेल, पोलीस अधिकारी त्या व्यक्तीचे लायसन्स जप्त करून न्यायालयाकडे सुपूर्द करेल आणि ती व्यक्ती न्यायालयासमोर हजर झाल्यावर किंवा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते लायसन्स तिला परत करेल. आपण बघतोय दस्तऐवज अडकून ठेवण्याचा अधिकार. पोटकलम 1 बघितला आपण. पोटकलम 2 असं म्हणते, की समजा एखादा व्यक्ती ज्याच्यावर या अधिनियमाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अपराध दाखल आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा संबंधित विशेष अधिकाऱ्याला जर असं वाटलं, की ती व्यक्ती या अपराधाखाली त्याला शिक्षा होईल या भीतीने किंवा इतर कोणत्याही भीतीने फरार होण्याची शक्यता आहे, समन्स चुकून फरार होण्याची शक्यता आहे, तर तो अधिकारी काय करेल, सर्वात आधी त्या आरोपी व्यक्तीचं लायसन्स जप्त करेल आणि न्यायालयासमोर ते लायसन्स हजर करून देईल. न्यायालय काय करेल, त्या व्यक्तीला समोर हजर करायला बोलवेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली की त्या व्यक्तीला ते लायसन्स परत करून देईल. ओके, आणि पोटकलम 3 म्हणतंय, की पोटकलम 2 प्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून लायसन्स घेण्यात येईल, तेव्हा ते लायसन्स घेतल्यानंतर त्याला एक पोचपावती देण्यात येईल आणि त्या पोचपावतीवर आपल्याला लायसन्स कधी परत होईल याची तारीख असेल किंवा आपल्याला कोणत्या तारखेला कोर्टासमोर हजर व्हायचं ती तारीख असेल. हा मुद्दा काही लक्षात ठेवू नका, डिलीट करून द्या डोक्यातून. ओके, मुद्दा क्रमांक 4 बघा, पोलीस अधिकारी किंवा शासनाने प्राधिकृत केलेली व्यक्ती यांची खात्री झाली, की मोटार वाहनाच्या चालकाने या कायद्याचे कलम 183, 184, 185, 189, 190, 194 क, 194 ड किंवा 194 ई खाली अपराध केला आहे, तर अशा वाहन चालकाचे लायसन्स ताब्यात घेऊन ते लायसन्स देणाऱ्या प्राधिकरणाकडे रद्द करण्याच्या कारवाईसाठी पाठवले जाईल.
प्रश्न बनत नाही, पण 1% जर सांगितलंच तर मात्र हे कलम विचारू शकतात, परंतु इतकं डीप काही विचारणार नाही. हाही मुद्दा आपण लक्षात असू द्या. याला काही हलक्यावर घेऊ नका, लक्षात असू द्या. काय म्हटलेलं आहे की कलम 183, 184, 185, 189, 190, 94 क, ड आणि ई खाली अपराध जर एखाद्या चालकाने केला आहे, ओके, तर ते लायसन्स ताब्यात घेऊन ते लायसन्स संबंधित प्राधिकरणाने रद्द करावं. यासाठी त्याच्याकडे संबंधित पोलीस अधिकारी किंवा संबंधित अधिकारी तशी प्रक्रिया करतील. ओके. 206 हे देखील कलम महत्त्वाचं आहे. त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण लक्षात घ्या. ज्या गोष्टी आपल्याला पाठच करायला सांगितल्या आहेत त्या आपण पाठच करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज रोजी कोणीही पाठांतर करण्याच्या भरोश्यावर म्हणजे फंद्यात पडू नका. फक्त वाचत राहा, लेक्चर ऐकत राहा. ठीक आहे. फ्री झाल्यावर पाठांतराच्या मागे लागा. कारण की कायद्याचं असं असतं की तुम्ही जर एक 8 दिवस गॅप टाकला तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. म्हणून फ्री दिल्यावरच पाठांतरावर भर द्या. ओके. या कायद्याचं सेकंड लास्ट हेडिंग आहे बघा, कलम 207 नोंदणी प्रमाणपत्र, परवाना इत्यादी शिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकून ठेवण्याचा अधिकार. ओके. हा देखील अधिकार कोणाला आहे ते बघा. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना किंवा इतर कागदपत्रे याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार. म्हणजे राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला, बघा काय म्हणते, कोणाला आहे असा अधिकार? राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला जेव्हा केव्हा असा वाजवी संशय येईल की कोणतेही वाहन परवान्याशिवाय चालवण्यात येत आहे किंवा ते वाहन ज्या क्षेत्रात चालवले गेले पाहिजे ते क्षेत्र वगळता इतर दुसऱ्या ठिकाणी चालवले जात आहे, अशा वेळी ते अधिकारी ते वाहन सक्तीने ताब्यात घेऊ शकतील किंवा अडवून ठेवतील किंवा ते वाहन ताब्यात घेण्याऐवजी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र देखील सक्तीने ताब्यात घेतील. ओके. राज्य शासनाने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी, याला कलम 207 प्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवान्याशिवाय एखादं वाहन जर वापरण्यात आल्याचा संशय आहे तर ते वाहन अडवून ठेवण्याचा अधिकार आहे. कोणाला? राज्य शासनाने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी. ओके. हां. आता काय विषय काय आहे बघा, म्हणजे मुद्दा काय आहे लक्षात ठेवण्यासारखा, की जेव्हा केव्हा कोणत्याही अशा प्राधिकृत अधिकाऱ्याला असा संशय येईल की कोणतेही वाहन हे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय, परवान्याशिवाय किंवा परवान्यात उल्लेख केलेला जे ठिकाण आहे ते क्षेत्र आहे, ते क्षेत्र वगळून इतर ठिकाणी चालवल्याचा त्याला संशय आहे, तर मात्र ते वाहन अडवून ठेवतील किंवा वाहन ताब्यात घेतील किंवा वाहन ताब्यात न घेता त्याचे नोंदणी प्रमाणपत्र सक्तीने ताब्यात घेतील. ओके. मुद्दा क्रमांक 2 बघा, की जेव्हा केव्हा अशा पद्धतीने कोणतेही वाहन अधिकाऱ्याने ताब्यात घेतले असेल तेव्हा त्या वाहनाचे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन वाहनाचा मालक संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यावर अधिकारी सर्व मूळ कागदपत्रे तपासणी करून आणि त्याला योग्य वाटले तर काही नियम वाटी लादून ते वाहन सोडू शकतात. वाचून घ्या हा मुद्दा क्रमांक 2 आणि विसरून जा. हा काही लक्षात ठेवण्यासारखा भाग नाही. फक्त जर याच्यावर प्रश्न बनला तर असा बनेल की नोंदणी प्रमाणपत्र आणि परवान्याशिवाय वाहने अडवून ठेवण्याची तरतूद भारताचा मोटार वाहन नियम 1988च्या कोणत्या कलमात आहे? कलम 207 मध्ये. दुसरा प्रश्न असा बनू शकतो की भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207 प्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र आणि परवान्याशिवाय वापरण्यात येणारी वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? मग म्हटलं जाईल वर्दीधारी पोलीस अधिकारी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, पण उत्तर त्याचं काय येईल? राज्य शासनाने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी. ओके. असा प्रश्न बनू शकतो खूप खूप झाला तर, याच्या पलीकडे काही नाही. ठीक आहे. आणि आपण यानंतर बघणार आहोत या कायद्याचं शेवटचं कलम 209 अपराध सिद्धीवरील निर्बंध. ओके. हे कलम तसं महत्त्वाचं नाही. याच्या 2 गोष्टी आहेत त्या फक्त आपण लक्षात ठेवा. त्या कोणत्या त्या सांगतो. बघा काय म्हटलंय, कलम 183 किंवा 184 खाली शिक्षापात्र असलेल्या अपराधासाठी खटला भरण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्याकडून अपराध झाला तेव्हा त्याच्यावर खटला भरण्याचा प्रश्न विचार घेण्यात येईल असा इशारा त्याला देण्यात आल्याखेरीज. म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीवर कलम 183 किंवा 184 खाली खटला भरलाय तेव्हा जेव्हा तो प्रसंग घडला तेव्हा त्याला या गोष्टीची कल्पना दिली असली पाहिजे की बाबा तू असा अपराध केला आहे आणि तुझ्यावर खटला भरला जाईल. ओके. सोडून द्या हा विषय. दुसरा जो विषय सांगतोय तो आता लक्षात घ्या की त्याच्याकडून अपराध घडल्यापासून 14 दिवसांच्या आत अपराधाचे स्वरूप आणि ठिकाण नमूद करणारी नोटीस त्याच्यावर बजावण्यात आली पाहिजे. एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडून या कायद्याचं कलम 183 किंवा 84 खाली अपराध घडला तर त्याच्याकडून अपराध घडल्यापासून 14 दिवसांच्या आत एक नोटीस त्याला गेली पाहिजे. त्या नोटीसचं स्वरूप काय असलं पाहिजे की आपण अशा ठिकाणी अपराध केलेला आहे, इतक्या वाजता अशा प्रकारचा अपराध आपल्याकडून घडलेला आहे
आणि त्या पदाचं स्वरूप आम्ही याच्यात नमूद करतो आणि ती नोटीस त्याला दिली गेली पाहिजे. आणि जर तुम्ही तशी नोटीस त्याला 14 दिवस आधी दिली नसेल तर मात्र तुम्ही त्याच्याविरुद्ध खटला उभा करू शकत नाही 14 दिवसांच्या. आणि दुसरी गोष्ट, ती नोटीस नोंदणीकृत डाकीने त्याच्या मालकाकडे गेली पाहिजे. हा विषय सोडून द्या. दुसरा, पहिला मुद्दा काय, 14 दिवसांच्या आत त्याला अशी नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो तुम्हाला या कलमात लक्षात ठेवायचा आहे तो मुद्दा म्हणजे अपराध करण्यात आल्यापासून 28 दिवसांच्या आत अपघात करण्याबद्दलचे समन्स त्या व्यक्तीवर बजावण्यात आले पाहिजे. पहिलं काय आहे, त्याच्याकडून अपराध घडला आहे याची माहिती देणारी नोटीस त्याला 14 दिवसांच्या आत, अपराध घडल्यापासून 14 दिवसांच्या आत त्याला बजावली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अपराध करण्यात आल्यापासून 28 दिवसांच्या आत आपल्याकडून अपघात करण्याबद्दलचे अशा प्रकारचे समन्स त्या व्यक्तीवर आम्ही बजावत आहोत किंवा त्या व्यक्तीवर समन्स बजावले पाहिजे. 14 दिवस आणि 28 दिवस, बस या दोन गोष्टी आपण या कायद्यात लक्षात घ्या, या कलमात लक्षात घ्या. बाकीच्या कोणत्याही अवांतर भारूड भरती वाचू नका. आपण या ठिकाणी भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 जो आहे तो शिकलेलो आहोत. ओके. आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर आपण आयोगाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न या दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल त्यांनी मला, माझा मोबाईल क्रमांक आहे 9881 988 688 या नंबरवर मला टेलिग्रामला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी आपल्याला त्या ग्रुपची लिंक देतो किंवा या लेक्चरच्या खालीच टेलिग्रामची लिंक शेअर करतो. आपण त्यानुसार ते टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकतात. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की आपण भारताचा मोटार वाहन अधिनियम 1988 या ठिकाणी शिकलेलो आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला मी सांगून टाकायचा तो प्रयत्न केला आहे. याच्या पलीकडे अजून काही सोपं सांगण्याचा म्हणजे माझ्याकडे काही पर्याय नाही. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे की आपण हे लेक्चर 1-2दा वाचा, ऐका आणि त्यानंतर जर आपण पुस्तक वाचलं तर माझ्या माहितीनुसार आपल्याला कोणतीही शंका कुशंका राहणार नाही. आणि तरी देखील जर आपल्याला काही शंका असेल तर आपण मला या लेक्चरच्या खाली किंवा माझा पर्सनल नंबर आपल्या सगळ्यांकडे आहेच. ओके. 9881 988 688 या नंबरवर आपण मला पर्सनली मेसेज वगैरे करून विचारू शकतात. ठीक आहे. कायदा अभ्यासा, आयोगाचे झालेले प्रश्न बघा आणि मी जे संभाव्य प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार ते बघा. याच्या पलीकडे या कायद्यावरील तुम्हाला प्रश्न येणार नाहीत याची मी आपल्याला शाश्वती देतो. 4 गुणांसाठी 2 प्रश्न विचारले जातात. दोघी प्रश्न झालेल्या प्रश्नांवर आणि माझ्या संभाव्य प्रश्नांवर येतील, याच्या पलीकडे जाणार नाही. ओके. थँक्यू.